नमस्कार, मी जुई. जुई आज काय स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे स्पेशल भरलेला पापलेट. रेसिपीत लागणारं साहित्य व कृती नीट वाचून घ्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्ही इकडे बघू शकतात मी छानसा पापलेट घेतलेला आहे. याला मी कसं कट करून घेतलं तर याला मी एका साईडनी कट करून घेतली आहे, चीर पाडून घेतली आहे आणि याच्या वरच्या साईडला बारीक बारीक स्लिट्स करून घेतलेत, म्हणजे आपलं मॅरिनेशन जे असेल मच्छीचं ते छानपैकी होणार. आणि आतमध्ये एका साईडला मी पॉकेट बनवून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण आपलं नारळाचं जे फिलिंग असणार आहे ते आपण ह्याच्यामध्ये नीटपैकी भरून घेऊ शकतो. आणि आतमधून बघू शकता तुम्ही मस्त पापलेट मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या कोळणीकडून एकदम छानपैकी याला कट करून घेऊ शकतात किंवा तुम्ही घरी स्वतः कापून घेऊ शकतात. आता आपण आपल्या मच्छीला मॅरिनेशन करून घेऊया. ज्याच्यासाठी मी थोडंसं हळद, थोडंसं मीठ आणि अर्धा लिंबू एवढा मी पिळून घेतलेला आहे. आणि या मॅरिनेशनला नीटपैकी आपल्या मच्छीला सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता ह्याला मी मस्तपैकी सगळीकडून चोळून घेते. छानपैकी असं लागलं गेलं जायला पाहिजे आपल्या मच्छीला. आणि आतमध्ये जे पॉकेटवाली एरिया आपला तिकडे पण छानपैकी लागलं पाहिजे, म्हणजे सगळीकडून आपलं मिश्रण नीटपैकी लागलं पाहिजे. आणि जे कट्स आहेत त्याच्या आतमध्ये पण आपलं हे मिश्रण जायला पाहिजे. आता मी याला नीटपैकी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता मी याला 5 मिनटं एका साईडला ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण आपलं दुसरं काम करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता ह्याला किती छानपैकी असं लावून घेतलेलं आहे मी. आता आपण आपलं दुसरं काम करून घेऊया, जे म्हणजे आपला वाटप करून घेऊया, जी आपली नारळाची फिलिंग बनवून घ्यायची आहे. सो त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे तुम्ही अर्धा कप एवढं नारळ घ्यायचं आहे, 1 फोड एवढी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात मी, अर्धा लिंबू घेतला आहे, थोडंसं कोथिंबीर घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. या सगळ्यांना आपल्याला मस्त एक बारीकशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकतात हे मिक्सचर छानपैकी असं मस्त घट्टसर आहे. मी याच्यामध्ये पाणी शक्यतो टाळा आपण ह्याच्यामध्ये टाकायला, पण जर तुमच्या मिक्सरमध्ये जर ग्राइंड होत नसेल तर तुम्ही 1 ते 2 चमचाभर एवढं पाणी टाका. याच्या व्यतिरिक्त पाणी टाकू नका. पातळ करायची नाही आहे अजिबात. एकदम घट्टसर आपली पेस्ट रेडी झाली पाहिजे. आता ह्यालाही आपण एका साईडला ठेवून घेऊया. आता आपण आपल्या पापलेटला एका साईडला ठेवून दिलं होतं 5 मिनिटासाठी. आता आपण बाहेरचं मॅरिनेशन करून घेऊया. त्यासाठी मी 1 चमचा मालवणी मसाला घेतला आहे, 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर मी 1 पिंच एवढं हळद घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू आहे ती म्हणजे आपलं आगळ. कोकम आगळणी याला खूप छान अशी चव येणार आहे. तर 1 चमचाभर एवढं मी आगळ घेतलेलं आहे. एकदम पाण्यासारखं मिक्सचर नाही बनवून घ्यायचं आहे. या मॅरिनेशनला पण आपल्याला एकदम घट्टसर ठेवायचं आहे, म्हणजे बाहेरच्या कोटिंग आपली एकदम छानपैकी लागेल. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता मी इकडे मस्त याला मिक्स करून घेतलेलं आहे. ते एकदम घट्टसर याची पेस्ट बनवून घेतली आहे. आता ह्याला पण आपण सगळीकडे लावून घेऊया. आणि आपल्या जे मधल्या चिरा आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला ह्याला नीटपैकी भरून घ्यायचं आहे, म्हणजे पापलेट आपलं कसं जेव्हा फ्राय करू ना मस्त एकदम चमचमीत लागेल. आणि सगळीकडून लावून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिशेला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि याच्या जे चिरा आहेत याच्यामध्ये आपण चांगल्यापैकी बोट घालून याला मस्त फिल करून घ्यायचं आहे. आणि जे आपलं पोटाच्या साईडची पण जागा आहे त्याच्यामध्ये पण आपण ह्याला लावून घेऊ शकतो नीटपैकी. असं छानपैकी मॅरिनेशन केलं तर आपलं पापलेट खूप छान लागतं चवीला. आणि अजिबात असं लागत नाही की त्याला टेस्ट येत नाही आहे असं. पापलेट 2-5 मिनटं मॅरिनेट होईस तोपर्यंत आपण बाहेरच्या कवरची तयारी करून घेऊया. ज्याच्यासाठी मी 2 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे, 4 चमचा रवा घेतलेला आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आता या मिश्रणाला पण आपण नीटपैकी मिक्स करून घेऊया. आणि हे ड्राय जिन्नस एकदम छानपैकी मिक्स झाले की याचा मस्त छान असा रंग दिसतो छानपैकी. आणि आपल्या पापलेटला मस्त क्रिस्पी होण्याची ही एकदम परफेक्ट ट्रिक आहे. तुम्ही ही ट्रिक सगळ्या बाकी मच्छी फ्रायसाठी करू शकतात. नक्कीच करून बघा ही ट्रिक. आता मी इकडे एक तवा घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे फ्राय करण्यासाठी. आणि याला गॅसला स्लोवरती ठेवून दिलेला आहे. आता आपलं पापलेट मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मस्त फिलिंग भरून घेऊया. ठीक आहे. आता फिलिंग भरताना आपल्याला एक काळजी घ्यायची की आपल्याला जास्त जोरात दाबून याच्यामध्ये नाही भरायची फिलिंग, पण आपल्याला एकदम खाली पण ठेवायचं नाही आहे. हळूहळू हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे. आणि एक छानपैकी असं त्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून ते एकदम बाहेर पण येणार नाही आणि पडणारसुद्धा नाही. आता तुम्ही बघू शकतात हे मिश्रण आपलं एकदम घट्ट होतं म्हणून एक सलग ते मस्तपैकी राहिलेलं आहे. आता तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसतो आपला पापलेट. आता तळल्यानंतर त्याला एक नंबर चव येणार आहे.
चला तर मग आता आपल्या पापलेटला मस्त रवा लावून घेऊया. त्यासाठी मी एक ट्रिक इकडे वापरली आहे की आपण आपल्या पलट्यानी मस्त याला घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं बाहेरचं कवर आहे ते निघणार नाही, आतमधलं फिलिंग पण निघणार नाही. ठीक आहे. आता याला वरच्या साईडनी आपण मस्तपैकी कवर करून घेऊया. खालच्या साईडनी याला रवा लागलाच असेल नक्की. आणि आता ही एक ट्रिक आपल्याला वापरायची आहे की आपलं जिकडून फिलिंग भरलं आहे तिथे पण आपण छानपैकी असं दाबून दाबून थोडा रवा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं मिक्सचर तेलामध्ये जाऊन बाहेर निघणार नाही. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता किती छानपैकी आपला रवा मस्त लागलेला आहे पूर्ण पापलेटला सगळीकडून. ठीक आहे. असं छानपैकी दाबून दाबून रवा लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आपला पापलेट. आता दोन्ही हाताने हलकंसं याला उचलून घ्यायचं आहे आणि मस्त याला तव्यावरती फ्राय करून घ्यायचं आहे. छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता स्लो टू मीडियम हीट ठेवायची आहे. हाय हीटवरती अजिबात तळायचा नाही, कारण आपला पापलेट मोठा आहे तर त्याला शिजायला 5 ते 8 मिनटं एका साईडने आरामात लागणार आहेत. 5 ते 8 मिनटं एका साईडनी तळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात याला मी मस्त दोन्ही साईडनी पलट्याने टर्न करून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडनी पण मस्त 5 ते 8 मिनटं तळून घ्यायचं आहे. हा असा जबरदस्त दिसतोय आणि असा सुवास सुटला आहे आमच्या घरी. एक नंबर चव लागते ह्या रेसिपीची. आणि तुम्ही बघू शकतात आतमधून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी झालेला आहे आपला हा भरलेला पापलेट. आता याला सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया. तुम्ही या रेसिपीला नुसतं पण खाऊ शकतात, ॲज अ स्टार्टर म्हणून तुमच्या घरी गेस्ट येणार असतील त्यासाठी पण तुम्ही बनवू शकतात, किंवा आपली मस्त मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी याच्यावर खूप अप्रतिम लागते. नक्की करून बघा ही रेसिपी तुमच्या घरी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची घंटी वाजवा, म्हणजे नवीन अपडेट्स तुमच्या पेजवरती मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, अशीच खात राहा आणि मजेत राहा.